नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा। कोविडच्या संदर्भात आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 55,002 म्हणजे 55,002 आपले टोटल एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे। याच्या व्यतिरिक्त दुर्दैवाने ज्या रुग्णांचा मृत्यू झालेली असे 1797 रुग्ण आहेत। सद्यस्थितीत ॲक्टिव्ह असलेले जे आपले रुग्ण आहेत ते 751 रुग्ण आहेत आणि ज्यांना आपण बरे होऊन त्यांना घरे सोडण्यात आलेलं आहे असे 52,454 रुग्ण आहे। असं मिळून टोटल 55,002 आपले जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळून आलेले आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास 2,91,000 लोकांचे आपण तपासणीसाठी नमुने घेतले होते। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण RT-PCR मशीन जवळपास ऑगस्टपासून सुरुवात करतोय। आता आपण RT-PCRची दुसरी मशीनसुद्धा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आपल्याकडे RT-PCRची जास्तीत जास्त टेस्टिंग कसा करता येईल त्याची आपण आता खबरदारी घेतोय। सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्याचा जर आपण एकंदरीत आजचा आढावा घेतला तर रेग्युलर डेली केसेस जवळपास 50 ते 60 आपल्याकडे केसेस येतात। त्या सर्वांची आपण काळजी, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, पुढचे त्यांचे फॅमिलीचे लोकांची टेस्टिंग वगैरे आपण करून घेतच आहोत। पण त्याचे व्यतिरिक्त खूप आधीपासूनचा माझा एक मुद्दा आहे, आता पण जर तुम्हाला असा कोविडसारखा सिम्पटम दिसले, लक्षण दिसले तर कृपया करून टेस्टिंगसाठी उशीर करू नका। आपल्या शासकीय स्तरावर प्रत्येक PHCमध्ये आता टेस्टिंगची फॅसिलिटी आहे, प्रत्येक RHSDHमध्ये टेस्टिंगची फॅसिलिटी आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट लॅबसुद्धा टेस्टिंग करून घेत आहे, त्याच्यामध्ये रॅट टेस्टिंग आणि RT-PCR दोघांचा समावेश आहे। तर म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्याकडे टेस्टिंग करण्यासाठी बरेच एव्हेन्यूज अवेलेबल आहे आणि आत्तापर्यंत जे आमचा कोविडपासून जे काही आपण धडा शिकलो आहे तो एवढाच शिकलो आहे की जेवढा लवकर याच्यावर उपचार झाला तेवढा लवकर माणूस बरा होतोय। आणि जर आपण याच्यामध्ये उपचारमध्ये थोडा उशीर केला, म्हणजे तुम्हाला एखादा सिम्पटम आहे, लक्षण आहे, तुम्ही टेस्टिंगसाठी जात नाही, त्याला आपण काहीच म्हणू शकतो म्हणजे थोडा घाबरून तुम्ही जात नाही, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये उशीर केला आणि आपण खूप शेवटी तुम्ही सिम्पटम घेऊन आले आणि त्यावेळी तुम्ही जर पॉझिटिव्ह निघाले तर त्यावेळी काही ठिकाणी आणि काही लोकांमध्ये उपचार करण्याचा आपला जे स्कोपमध्ये खूप कमी होऊन जातोय। म्हणून एकच याचा जर काही सर्वात मोठा आपण काही धडा सर्व शिकू शकणार आहे तर तो एवढाच आहे की जेवढा लवकर तुम्ही तुमचे सिम्पटम आयडेंटिफाय करून जेवढा लवकर तुम्ही टेस्टिंगसाठी पुणे येणार तेवढा लवकर उपचार सुरू होऊ शकतोय आणि अदरवाईज मॉर्टिलिटी उपचार लवकर सुरू झाल्यानंतर खूप काही याचे डिझीजमध्ये आपल्याला मॉर्टिलिटी नाही। तरी पण विशेषतः कोमॉर्बिड लोक, ते पण माझा एक थीम सुरुवातीपासूनच राहिली, परत आज रिपीट करतो। कोमॉर्बिड लोक ज्याच्यामध्ये 60चे वरचे लोक, डायबिटीज, हार्ट डिझीज, इम्युनोसप्रेशन काय डिझीज असणारे जे लोक आहे त्यांनी विशेष काळजी याच्यामध्ये घ्यावी। आणि तीनच आपले याचे उपाय आहे, मास्कचा योग्य वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि तुमचा हँडचं सॅनिटायझेशन, हातांची स्वच्छता। हे तिन्ही गोष्टी जर तुम्ही पाळली तर मॅक्सिमम तुम्हाला कोविडपासून बचाव होऊ शकणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपला एक वॅक्सिनेशनची ड्राईव्ह आता पुढे सुरू होणार आहे। केंद्र शासनाने 2 वॅक्सिनला विशेषतः त्याच्यामध्ये सेरम इन्स्टिट्यूटची वॅक्सिन कोविशिल्ड जे आहे त्याला एक एमर्जन्सी ऑथरायझेशनचा युजेस त्यांनी दिलेला आहे। याचे पुढे जेव्हा केव्हा आपल्या शासनाच्या तर्फे कोणती जे काही वॅक्सिन शासन त्याला ठरवून पुढे आपल्याला वॅक्सिनेशन प्रोग्रामसाठी पाठवणार आहे तो 100% सेफ राहणार आहे, तेवढी खबरदारी आणि तेवढी दक्षता शासन घेत आहोत। वॅक्सिनेशनचे प्रोग्राममध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण हेल्थकेअर वर्कर्स ज्याच्यामध्ये अंगणवाडी वर्कर्सचा सुद्धा समावेश आहे त्यांना घेतलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले फ्रंटलाईन वर्कर ज्याच्यामध्ये आपले गाव पातळीवर काम करणारे आपले जे काही शासकीय कर्मचारी आहे, पोलीसचे कर्मचारी आहे, म्युन्सिपल काउन्सिल, नगरपरिषद, नगरपंचायतचे कर्मचारी आहे, असे लोकांना आपण फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या वॅक्सिनेशन करणार आहोत। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण कदाचित कोमॉर्बिड आणि 60चे वरचे लोकांचा वॅक्सिनेशन करणार आहोत आणि नंतर आपला मास वॅक्सिनेशनचा प्रोग्राम येणार आहे। तर असे आपले साधारणतः टप्पे राहणार आहे। पहिला टप्पा कदाचित खूप लवकर आपला सुरू होईल, त्याच्या संदर्भात आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। सर्व हेल्थकेअर वर्कर्सचा डेटाबेस तयार करण्यात आलेला आहे, त्यांची डेटा एंट्री तयार करण्यात आलेली आहे। उद्या पालकमंत्री साहेबांची उपस्थितीमध्ये आपला वॅक्सिनेशन प्रोग्रामचा ड्राय रन संपूर्ण स्टेटमध्ये आपण घेत आहोत
3 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये. त्याच्या ड्राय रनमध्ये आपल्याकडे अवेलेबल असणारे ट्रेन लोक, याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वॅक्सिनेशन सेंटरला 3 रूम आपल्याला करावे लागतील. एक वेटिंग रूम राहणार आहे, एक वॅक्सिनेशन रूम राहणार आहे आणि नंतर एक आपला ऑब्झर्वेशन रूम राहणार आहे. वॅक्सिनेशन झाल्यानंतर ऑब्झर्वेशनमध्ये आपण प्रत्येक माणसाला अर्धा तासासाठी ठेवणार आहे, जेणेकरून समजा काही खूप असा किरकोळच येतात, पण समजा एखादा काही ॲडवर्स रिॲक्शन किंवा काही इव्हेंट असा झाला, त्याला आपण तिथेच त्या आपल्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये त्याला मॅनेज करून घेणार आहे. तर ती पण आपण खबरदारी घेतो आहे. हेल्थकेअर वर्कर्सच्या संपूर्ण डेटाबेसमध्ये आपण प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट दोन्ही इन्स्टिट्यूशन घेतले. आता पण जर काही प्रायव्हेट कोणी एखादा जनरल प्रॅक्टिशनर, काही आपला एखादा IMAचा आपला काही डॉक्टर किंवा इतर काही डॉक्टर, क्लिनिक किंवा नर्सिंग होम आता पण जर आमच्या डेटाबेसमध्ये राहिले असतील तर कृपया करून त्यांनी जवळचे तुमचे THOला कॉन्टॅक्ट करावा आणि तुमची इन्फॉर्मेशन जे आपला फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर आम्हाला भरून दिली तर आपल्याकडे जवळपास 23 ते 24 हजार आपल्याकडे हेल्थकेअर वर्कर्स आहे ज्यांची आपल्याला वॅक्सिनेशन करावी लागणार आहे. त्यांच्या सर्वांचा डेटाबेस आता रेडी आहे. शासनाचा एकदा प्रोग्राम आला की आम्ही ताबडतोब ते वॅक्सिनेशन प्रोग्राम हेल्थकेअर वर्करपासून सुरुवात करून नंतर फ्रंटलाईन वर्कर, नंतर कोमॉर्बिड लोक आणि नंतर जनरल पॉप्युलेशन असा साधारणतः आपला वॅक्सिनेशनचा फ्लो राहणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एकदा ठरल्यानंतर वॅक्सिनेशन 100% सेफ राहणार आहे. तेवढी काळजी, तेवढी खबरदारी आपलं शासनसुद्धा घेत आहे. तर काही प्रमाणात काही र्युमर्स किंवा असा काही संशयाचं एक वातावरण काही फोरममध्ये निर्माण केला जातो आहे, तर त्याला बली न पडता शासन जेव्हा वॅक्सिनचा प्रोग्राम रोल आउट करील तेव्हा संपूर्ण खबरदारी आणि संपूर्ण सुरक्षा डोक्यात ठेवून तो प्रोग्राम रोल आउट करील अशी मला खात्री आहे आणि तुम्हालासुद्धा ती खात्री राहिली पाहिजे. धन्यवाद.